कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. आता आपण 8वा धडा समजून घेऊया. या 8व्या धड्याचं नाव आहे सायन्स अँड द होप ऑफ सर्व्हायव्हल. आणि हा लिहिलेला आहे कायलिस बोरोक यांनी, की जे USSR किंवा रशियाचे एक सायंटिस्ट आहेत. आता आपण 8वा धडा समजून घेऊया. 8व्या धड्याचं नाव आहे सायन्स अँड द होप ऑफ सर्व्हायव्हल. हा धडा लिहिलेला आहे कायलिस बोरोक नावाच्या वैज्ञानिकाने. थोडीशी मी तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सांगते. 1960 सालची ही गोष्ट आहे. तेव्हा अमेरिका, इंग्लंड आणि रशिया या 3 राष्ट्रांकडे जास्त आण्विक अस्त्र होती, म्हणजे काय, न्यूक्लिअर वेपन्स. आणि प्रत्येक जणाला भीती होती की दुसऱ्याकडे जास्त अण्वस्त्र असतील. अमेरिका आणि रशिया ह्यांना इन पर्टिक्युलर भीती असायची. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी एक न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रीटी पण तयार केली होती. म्हणजे आपण आणखीन न्यूक्लिअर टेस्ट करायचं नाही, आणखीन आण्विक जे अस्त्र आहे त्याच्याबद्दल आणखीन काय म्हणूया आपण टेस्टिंग करायचं नाही म्हणून. पण तरी पण कुठेतरी मनात भीती होती. आता ही आण्विक अस्त्र आहेत ती कुठे टेस्ट करतात, तर पृथ्वीच्या खाली अंडरग्राऊंड त्याची टेस्ट होते. आणि जेव्हा एखाद्या आण्विक अस्त्राची टेस्ट होते तेव्हा पृथ्वीमध्ये त्याचे तरंग उठतात, सायस्मिक ट्रेमर्स म्हणतात त्याला. आता हे जे सायस्मिक ट्रेमर्स आहेत ते भूकंप जेव्हा होतो तेव्हा पण उठतात. त्यामुळे जर ते सायस्मिक ट्रेमर्स किंवा हे जे तरंग जर आपल्याला जाणवले तर ते भूकंपामुळे आहेत का आण्विक अस्त्रांमुळे आहेत हे समजत नाही. आता हा जो कायलिस बोरोक आहे सायंटिस्ट, तो ह्या पृथ्वीच्या खालचे जे ट्रेमर्स आहेत त्याच्याबद्दल संशोधन करत होता. त्यामुळे त्याला आणि इतर असेच जे वैज्ञानिक होते त्यांना सगळ्यांना 1960 साली जिनिव्हामध्ये एका मीटिंगसाठी म्हणून बोलवलं. आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे तुम्ही स्टडी करा की जे पृथ्वीखालचे जे सायस्मिक ट्रेमर्स होतात ते भूकंपामुळे आहेत का आण्विक अस्त्रामुळे आहेत, हे आपण वेगळं वेगळं समजू शकतो का, ह्याच्या डिस्कशनसाठी म्हणून त्यांना बोलावलं. हे फक्त एवढंच आहे पहिल्या भागात. त्याच्यावरून बोरोक जो आहे तो सायंटिस्ट कसे असतात ह्याच्यापर्यंत येतो. ते काय म्हणतात की सायंटिस्ट हे आपण युजली म्हणतो की त्यांना काही कशाच्या अध्यात्मज्ञात नसतात, आपल्याच दुनियेत असतात असं म्हणून. पण तसं नाही आहे. सायंटिस्ट हे प्रॅक्टिकल असतात, म्हणजे त्यांना काय काय प्रॉब्लेम्स आहेत जगात ह्याची जाणीव असते. आणि सायंटिस्ट जे असतात त्यांचं रिसर्च जो असतो, शोध जे ते लावतात त्याचा उपयोग माणसाच्या भल्यासाठी म्हणून ते होतो. आणि त्यांनी तसे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चरमध्ये ग्रीन रेव्होल्युशन किंवा जे आपले वेगवेगळे जे डिझिजेस आहेत त्याच्यावरचे मेडिसिन्स, अँटीबायोटिक्स, हे सगळं सायन्समधूनच आलेलं आहे. त्यामुळे सायंटिस्ट जो आहे तो समाजाकरता पुष्कळ उपयोगी आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं लिहिलं आहे की जे नैसर्गिक ज्या आपत्ती असतात किंवा माणसाने निर्माण केलेल्या आपत्ती, आता नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, फ्लड्स असतील, अर्थक्वेक्स असतील. आणि माणसाने निर्माण केलेल्या आपत्ती म्हणजे काय असेल, वॉर असेल, व्हायलन्स असेल, एकामेकावरची भांडणं, त्याच्यातून उठलेला उद्रेक वगैरे असेल. या सगळ्यामुळे पृथ्वीमधली जी जीवसृष्टी आहे ती नाश व्हायला लागलेली आहे. आणि त्याच्यासाठी कुठेतरी आपल्याला काहीतरी उपाययोजना करायला हवी आहे. आणि ही उपाययोजना करण्याकरता म्हणून जे सायंटिस्ट आहेत ते ट्राय करतायत. आणि म्हणून आपण सायन्सला प्राधान्य द्यायला हवंय असे ते साधारणपणे ही मुख्य गोष्ट आहे की बेसिक जो रिसर्च आहे, मुख्य जे सायन्सचं जे काही संशोधन होतं ते अतिशय उपयोगी आहे. आणि त्याच्यातूनच मानवाची जी काही उत्क्रांती नाही पण मानवाचे जे काही चांगलं होऊ शकतंय जगात ते सायन्सच्या रिसर्चमधूनच होऊ शकेल. आता हा जो धडा आहे ह्याला पण प्रश्न असेच आहेत.
2-2 मार्काचे प्रश्न आहे, एकच 2 मार्काचा प्रश्न आहे प्रत्येक मॉडेल पेपरमध्ये. एकात असा आहे, हाऊ इज द परसूट ऑफ सायन्स एक्साइटिंग. म्हणजे सायन्स जर आपण शिकलो तर आपण ते एक्साइटिंग कसं होऊ शकतं. एक्साइटिंग म्हणजे काय, ते त्यातून आपल्याला काय म्हणतो ऊर्जा कशी मिळू शकते किंवा ते आपल्याला चांगलं कसं होऊ शकतं असं म्हटलं तरी हरकत नाही. आपण जर असं म्हटलं की द परसूट ऑफ सायन्स इज एक्साइटिंग बिकॉज इट हेल्प्स अस टू सॉल्व्ह मेनी प्रॉब्लेम्स दॅट द वर्ल्ड इज फेसिंग. By pursuing science, we can make many changes. We can help in finding medicines for diseases. We can improve the life of man. That is why the pursuit of science is exciting. एवढं जरी लिहिलं तरी ठीक आहे. आणखीन एक प्रश्न आला होता, what lessons does Borak learn at the Geneva Summit? जिनिव्हा समिट म्हणजे जिनिव्हाची जी मीटिंग झाली त्याच्यात बोरॉक काय शिकला. तो भाग मी तुम्हाला सांगायला विसरले. बोरॉकला असं समजलं की सायंटिस्ट, मग तो कुठच्याही देशातला असो, कुठच्याही पंथातला असो, सगळे सायंटिस्ट एकत्र काम करू शकतात आणि सगळे सायंटिस्ट जगासाठी म्हणून, जगाच्या प्रोग्रेससाठी म्हणून झटू शकतात. त्यामुळे तसं तुम्ही लिहू शकता की बोरॉक अटेंडेड द जिनिव्हा समिट with many other scientists. He found that all the scientists were interested in improving man's life. This was the discovery made by Borak when he attended the Geneva Summit. एवढं जरी लिहिलं तरी ठीक आहे. आता ह्या धड्याला जोडून परत एक कविता आहे. ती कविता आहे, ऑफ टू आउटर स्पेस टुमॉरो मॉर्निंग. ही जी कविता आहे ती कशाबद्दल आहे, कोणाबद्दल आहे, ती एका ॲस्ट्रोनॉट बद्दल आहे. ॲस्ट्रोनॉट म्हणजे कोण, अंतराळवीर. तो स्पेसमध्ये निघालाय दुसऱ्या दिवशी आणि तो जाताना सांगतोय की आता काही टेलिफोन कॉल्स होणार नाहीत आणि माझं नाव तुम्ही टेलिफोन बुकमधनं काढून टाका आणि मला फोन करू नका. मला आता काही कॅलेंडरचा काही संबंध नाही माझ्याशी. मला पूर्ण फ्रीडम मिळणार आहे. मला फ्रीडम म्हणजे काय, स्वातंत्र्य मिळणार आहे, कारण मी एकटाच असणार आहे या स्पेसमध्ये. पण हे जे मॉड्यूल आहे, हे जे स्पेसचं काय म्हणजे आपण रॉकेट आहे किंवा स्पेसची जी जागा आहे, माझी जी खोली आहे, ती मला सॉलिटरी कन्फाइनमेंट सारखी होणार आहे. सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे काय, जेलमध्ये एकांतवासात घालतात ना प्रिझनरला, तसा मी तिकडे एकटाच असणार आहे आणि तिकडे ग्रॅव्हिटी नाही आहे. त्यामुळे ते सगळे टी कप्स आणि सॉसर्स आणि सगळे असे उडणार इकडे तिकडे वगैरे, असे त्यांनी थोडंसं त्याचं हे केलं, वर्णन केलेलं आहे. आणि मग तो तेच म्हणतो की आता काय लेटर्स येणार नाहीत, काही फ्रेंड्स नाही आहेत मला, आणि तुम्ही मला बघू शकाल पण मला त्याची काय विशेष पर्वा नाही आहे, कारण मी चाललोय स्पेसमध्ये उद्या, असं म्हणून ती कविता आहे. त्या कवितेत सुद्धा 1-2 प्रश्न आलेले आहेत त्या कवितेबद्दल. एक म्हणजे, व्हाय डू टी कप्स सर्कल अराउंड द पोएट. तो जो पोएट आहे त्याच्या भोवती संबंध असे टी कप्स का सर्कल होतात, तर मग उत्तर कसं लिहिणार, द टी कप्स सर्कल अराउंड द पोएट. ते प्रश्नातलंच आलं, बिकॉज देर इज नो ग्रॅव्हिटी इन द स्पेसशिप. एवढं जरी लिहिलं तरी मला वाटतं बस आहे, किंवा पाहिजे तर ग्रॅव्हिटी होल्ड्स थिंग्स डाऊन किंवा असं काहीतरी म्हटलं तरी चालेल. बिकॉज देर इज नो ग्रॅव्हिटी द टी कप्स विल सर्कल अराउंड द स्पेसशिप. आणखीन एक आहे, व्हाय डज द पोएट फील ही इज इम्प्रिझन्ड. म्हणजे तो जेलमध्ये आहे असं का वाटतं पोएटला. यू कॅन से द पोएट फील्स दॅट ही इज इम्प्रिझन्ड बिकॉज द स्पेसशिप, the place in the spaceship is very small and he is also all alone in the spaceship, so he feels that he is in prison or he is imprisoned. ठीक आहे. हे 8वा धडा आणि 8वी कविता झालेली आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.